सरकारच्या वतीनं आणखीन कोणी नाही आलेलं. बघूयात काय होतं ते. आणखीन तर कोणी नाही आलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील आणि देशाच्या मंत्री सुद्धा शपथ घेणार आहेत. आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत. मग आता मी काय करू? चांगली गोष्ट आहे ना, घेतात. गरिबासाठी काम करावं इथून पुढं, तरच त्यांना शुभेच्छा. त्यांनी श्रीमंतासाठी बंद करावं. मागच्या वेळेस मागच्या तिसऱ्या आंदोलनाच्या वेळेस एक खंत व्यक्त केली होती की हे राज्यातलं सरकार राज्यातल्या नेत्यांना मराठा आरक्षणासंदर्भात मराठ्यांसंदर्भात फारसं काही देणेघेणं दिसत नाही, त्यामुळे तुम्हीच लक्ष घालावं, अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी लक्ष घालावं असे बोलले होते. यावेळेस तुमची काय भूमिका होती? नाही, त्यांनी कुठं घातलं होतं? घातलं नाही काय नाही. त्यामुळे त्यांना विनंती फिनंत्या नाही करीत आपण कवा. जे गोरगरिबासाठी सरकार चालतं त्यांना विनंत्या करीत असतो आपण. गोरगरिबाच्या जीवावर सत्तेवर जायचं आणि गोरगरिबाला लक्ष द्यायचं नाही, तशाला विनंत्या नाही करत आपण कधीच. राज्यामधल्या काही भागामध्ये जरांगे आणि मुंडे या दोन गोष्टीवरून आंदोलनं होत आहेत, मोर्चे निघत आहेत. तुमच्याही कानावर आला असेल, वेगवेगळ्या ठिकाणी काल परवापासून त्या बीडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं लोन पसरतं. कशामुळं? पण दोन समाज एकमेकांच्या समोर येत आहेत. कुठे सोशल मीडियाच्या स्टेटसवरून असतं, कुठे पोस्टवरून असतं. आज परळीसुद्धा बंदची हाक दिलेली आहे. आपण कारण मला माहीत नाही म्हणून विचारतो. पंकजा मुंडेंच्या विरोधात अश्लील स्टेटस ठेवणं, फेसबुकवरती काहीतरी विचित्र बोलणं, अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळे काही गुन्हेही दाखल झाले आणि काही ठिकाणी बंदचं सुद्धा ऐलान करण्यात आले. नाही, ते तसं नाही करायला पाहिजे. आजच नाही माझा विरोधी, पहिल्यापासून आहे. असले कोणी कोणाविषयी उगाच स्टेटस ठेवायचे, कोणी कोणाविषयी बोलायचं, मग ते जात कोणची असो, हे नाही केलं पाहिजे. मी आजच नाही, निवडणुकीच्या अगोदरसुद्धा 2-3 महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला स्टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं. झालं गेलं ते विषय झाला आहे. पण एखाद्याने टाकलं असेल म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय. एखाद्याने जे टाकलं असेल असतं ते एखादा अर्ध, म्हणून काय एवढं लगेच बंधन फांधन लगेच शक्ती दाखायची काही गरज नाही. एवढं काय करायची गरज आहे लगेच? तुम्ही पण ठेवलेलं आहेतच ना मागं, त्यांनी पण ठेवलेलेच भरपूर. त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नये. काल नगरमध्ये सुद्धा मराठा समाजाने तिसगाव इथं मोर्चा काढला तुमच्या विरोधात. सोशल मीडियावर काहीतरी कोणीतरी लिहिलं म्हणून. मी म्हणतोय ना, मी काय त्यांना एक न्याय देतो आणि मला एक देतो असं थोडंची. उगा ते एखादा अर्धा असतंय. मराठा समाजानं पण शांत राहावं आणि यांना शांत राहा म्हणायचं कामच नाही, कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहत. त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची. त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही. पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदाही सांगितलं शांत राहताय राहा. एखादा अर्ध टाकीत असतं टाकू द्या, त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होत आहे, करू द्या त्यांना चुका बऱ्याच. मी आता मागेच सांगितलेलं 1-2 महिने गप राहा, बघूयात किती चुका करतात. नाविलाज मग आपला बी नारड्याला लागल्यावर. स्पेसिफिक तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन असणार आहे? आपण आपले शेतीतले कामं करायचे. आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही. काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी. मी इथं खंबीर आहे लढायला. या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे. त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही. आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका, शेतीचे कामं आधी संपले पाहिजे. सरकारी पातळीवरती तहसीलदारांनी फक्त सरकार यावर काहीतरी मार्ग काढतंय आणि तुम्ही उपोषण मागे घ्या एवढाच कागद दिला तुम्हाला. या व्यतिरिक्त काही हालचाली काही नाही, काही दिसत तर नाही सध्या. मी तर बघ माझं काम आहे. म्हणजे तुमचा उल्लेख करायचा नाही, तुमच्याकडे दुर्लक्ष करायचं अशी सरकारची भावना आहे. होऊ शकतं, का ना करायचं ते होऊ शकतं. त्याचं काय सांगा सरकारची काय भावना आहे काय नाही. माझं कर्तव्य मी पार पाडतो, लढणं. माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं, लढणं, ते मी करतो. तुमची तब्येत जेव्हा खंडणीत असते
असते 2-3-4 दिवस बऱ्यापैकी असते, त्या काळात कुणीच भेटायला येत नाही. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे मागच्या वेळेस म्हणलं आलो की माझं पूर्ण हे झालं की मग हे येतात भेटायला. शेवटी बघ त्यांनी कवायचं आता त्यांचं त्या सत्ता त्यांच्या हातात दिली मराठीने, त्यामुळे ते ठरवतात माझं लढणं काम आहे ते मी करतो आणि मी लढणार आहे. असंच करत राहिले तर घरी बसते त्यांच्या विधानसभेला. हे भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भातला निर्णय घेतला किंवा तसं पत्र दिलं तर तुमची भूमिका असेल का? ते मला काय अडचण नाही, इकडेच यावं म्हणून काय नाही. मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचे. मला काय करमत नाही का त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय, असं काही नाही. त्यांनी तिथून अंमलबजावणी केली तरी काय हरकत. काल संध्याकाळी कोणीच आलं नाही नाही ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखं असतं. बघू काय काय होतं. आज पुन्हा आज वाट बघू. राजेंद्र राऊत आले होते काही त्यांच्याशी चर्चा झाली? कालच आले होते तुमच्या पुढंच आले होते. तुम्ही जे बेसिक असं सांगता की सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात, पण सगळे सोयऱ्यांबद्दल तर चर्चा होईल तुमच्या प्रत्यक्ष येऊन, पण इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या, नोकऱ्यासंदर्भातल्या, कोणी मागणी घेण्यासंदर्भातल्या, त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झाला होता का? त्यांना तुम्ही काय सांगितलं? काल पत्रक त्यांनी दिलं होतं तहसील ऑफिसने, तुम्ही सगळ्या मागण्या आम्ही बघितलं त्या पत्रात की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग ती उपोषण मागितो असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं होतं, तोपर्यंत माघार नाही. पण इतर मागण्यांच्या संदर्भात काही विशिष्ट चर्चा झाली का की अगोदर पण विचार करतो? त्याच्यावर लिहिलंय मी. त्यासह 8-9 मागण्या ज्या आहेत त्याचे तात्काळ अंमलबजावणी करा, स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यामुळं मी मागण्यावर ठामच आहे. मग उपोषणाला बसून उपयोग काय, मी ठामच आहे. महाराष्ट्रातल्या आंदोलनावर काही गुन्हे दाखल झाले, ते मागं घेण्याच्या बाबतीमध्ये काही तुमच्या काल चर्चा झाली का त्यात? सगळ्याच मागण्या ना, मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे. यावरती मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीने सोडवाव्यात. मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एसपींना आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की जे जातीवाद या नावाखाली जे जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या, मराठ्यांच्या पोराला हाणमारसुद्धा सुरू आहे. गेवराई तालुक्यातल्या गावात पण झाली. बीडच्या एसपी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जी शेतात जात होती गेवराई तालुक्यातल्या, त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांना सुद्धा कुठंतरी मोठमोठाले वारं केलेत त्यांच्यावरती. इकडं लोकांना सांगायचं स्टेटस ठुलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो. कोणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवलं असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केले. बरेचसे असे माजलगाव तालुक्यात झाले, बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात. जरा याला आवर घाला. हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या एसपी साहेबांना सांगतो मी, याला जरा आवर घातला तर बरं होईल. कारण हे जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरिबाला मारत राहायचं सारखं, हे जर आवर घातला तर चांगलं होईल. हे माझी विनंती एसपी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल. उगा खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे अमकं तमकं करत राहायचं, त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही. परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आसपासच्या मराठ्यांना सांगतो जरा शांत राहा. आपण काय करतात करू द्या, जरा बघूयात किती दिवस करतायत, महिना 2 महिने आपण जरा सहन करू द्या. जरा चुका त्यांना नारड्याला लागेपर्यंत सहन होणार आहे. हे मी एसपी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो, मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांनाही जाहीरपणानं सांगतो. नारड्याला लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेल. आम्हाला जन्म काय यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही. मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही.
मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो, मराठा समाजाने शांत राहावं, यांना काय करायचं करू द्या. महाराष्ट्रातल्या सगळ्याच, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान आहे की सगळ्यांनी शांत राहा. बघूयात हे किती दिवस अन्याय करतात. काय अन्याय करायचं ते करू द्या यांना. त्या बीड जिल्ह्यातल्या त्या महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात, तिथंही असेच प्रकार झालेत. तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी. गावात येऊ द्यायनात, मतदान का केलं म्हणून. म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का? ही कोणची मगरुरी, कोणची मस्ती. म्हणून ठीक आहे, बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे की तरी पण शांतच राहा. बघूयात 1-2 महिने किती अन्याय करते ते. मग मात्र नरड्याला लागल्यावर बघूया. त्याला नाविलाज आमचं. आम्ही एसपींना सांगितलं आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलंय, तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे, बघूयात त्याला नाविलाज. याला खतपाणी घालण्याचं काम सरकार करते असं वाटतं? नाही, सरकार नाही करते याला खतपाणी घालायचं काम, त्यांचे नेते करते. आम्ही 1-1.5 महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं, ते करत नाही आहेत. त्याचा अर्थ त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा, कायदा सुव्यवस्था बिघडायची. हे नेते करायले, तिथं सरकार नाही करायला, ते नेतेच करायलेत. त्यांना शांतता ठेवायची नाही, कारण हार जीत कोणाची तरी असतीच. मराठ्यांनीच पाडलं का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागे लावायचे मुद्दाम. त्यांनी काय होत नसतं, मान्य करायचं हार जीत. कुठं असे भांडणं करून, दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार. मी तर जाहीरपणानं सांगितलेलंच आहे, ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही. वेळेप्रसंगी तिथं उमेदवार देणार नाहीत, पण त्याला पाडणार. आल्याच विधानसभा जवळ, कोण कोणाचं काय आहे ना, त्यांचे जे भाषणात जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले, भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे, आमच्या मागं कोण खंबीर उभा आहे. मला बी काहीतरी शिवाय दिल्यात जणू. तुला दाखवतो म्हणा विधानसभेत, तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपटितो. तुला दाखवतो म्हणा काचका विधानसभेत. उमेदवार उभा करणार नाही, पण त्याला असं पाडतो की ते बाप जेल उभा नाही राहायला पाहिजे. तो नेत्याला वळवळ येतोय, नेत्या जीवावर खुमखुम येतोय. बाप का काहीतरी असा शब्द वापरायला जाणून त्यांनी, मला डिटेल ऐकायला नाही मिळालं, पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर देशी पेणार. मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ, पण आज पचपच करतोय जणू. तो आता तू ज्याला म्हणला ना, ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना, त्याला मला विधानसभेला दाखवतो काच का तुला. तो नेता, तो नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून येऊन देत नाही, ध्यानात ठेव मनात. मस्ती मग परत मला म्हणते राग करतो. ही मस्ती, हे चिल्लर चाललर माकडं करतेत आणि नेत्याला, चांगल्या नेत्याला भोगावं लागतं. हे चिल्लर चाललर माकडाने केलं, त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं. आता पुन्हा ते चिल्लर चाळे यांच्या माकडाने सुरू केले, नेत्याला भोगावं लागणार. ठीक आहे, तुम्हाला उभा राहायचंच ना. आता बघू, तोही जिरून टाकू. नाही हो, बीडचा विषय चाललाय. नाही, जातीचा नेता ज्या जात येडवणी करते, मराठ्यांना त्रास देते, मराठ्यावर अन्याय करते, गोरगरिबावरती, हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच. मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा, त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा. मग जी जात माझ्या मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेताच इथून पुढे पाडी जायचा निवडणुकीत. आता तिथं उमेदवार नाही द्यायचा, पण ते जातीचा नेताच पाडायचा. म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं. त्या पद्धतीनं बीड असेल किंवा इतर ठिकाणी जे काही आता वादावादी सुरू झालेली आहे, याला नेमकं कारण तुमचं आंदोलन आहे असे विरोधक करताय आणि लोकसभेमध्ये जे काही तुम्ही केलं ते बरोबर वर्मावर बोट ठेवले असं वाटतंय तुम्हाला? नाही, मी त्याच्यात नाही मोजणारा माणूस, म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी. पण आता हार जीत असते ते मान्य करावं लागते. कधी येतो मला वाटतं मीच निवडून यावं, असं कुठं असतं का? कधी मॅच निवडून यावं, कधी मॅच निवडून यावं, एखादा बार पाडावं बी जमत नाही का? म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना, आम्ही एकत्र आले की जातीवाद. ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्या, या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर. आम्ही म्हणजे ते एक गठ्ठा मतदान करते त्यावेळेस जातीवाद नाही. आणि मराठ्याने एखाद बार एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी, मग तुम्ही आम्ही तुम्हाला हाणणार आणि हाणायला लागले, ही वृत्ती हो तुमची. मग मराठ्याने ठरवलेलंच, ज्या जातीचा माणूस गोरगरीब मराठ्याला त्रास देईल त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं. म्हणजे आधार द्यायला कोणी राहत नाही. तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग? आता त्याला जे त्रास देईन ना जात, त्या जातीचा नेता इथून पुढे लय ताकत्याने पाडायचा. आता लय ताकत्याने पाडायचा. आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे. खपक्यास पहिल्या दानक्यातच पाडा पाहिजे. आता काही मराठी आमचे मतदानाला बाहेर नाही निघत,
कारण त्यांना वाटतं ह्यो बी मला पास नाही ह्यो बी नाही, दोन्हीला नाही करायचं म्हणून होतं. इथून पुढं तसं नाही करायचं आता. हा. हे आपल्या लोकांच्या मागं लागतात ना, 100% बाहेर निघायचं आता. हा, कोणी नेता पास असू नाही तर नसू, ज्याला पाडायचं ना त्याला पाडायसाठी ताकदीनं बाहेर यायचं. बाहेर गावाला गेलेले नाही बी यायचं आता. हा, कोणी जत्राला जायचं नाही, खेत्राला जायचं नाही, पण ते नेता पाडी जायचं आता. हे काम करायचं आता. तेव्हा आपले लोक, आपली जात मराठ्यांची सुखी राहील. तुम्ही ज्या पद्धतीने आवाहन करताय, आधी पण आवाहन केले, त्याच्यामुळे वातावरण खराब होते. आता विरोधक आरोप करतात, आता पुन्हा विरोधक तुमच्यावर हाच पद्धतीने हमला करू शकतात, कारण तुम्ही लोकांना प्रोवोक करताय, तुम्ही लोकांना भडकवताय. ते विरोधकाचे डोळे गेले का? हरामखोराचे कोण आहे ते विरोधक? त्याचे का डोळे गेले का? हे काय चाललंय? आमच्या लोकांना, रायमोच्या लोकांना मारले, त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले, पाटोदा तालुक्यात मारले, आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले, शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले, गेवराई तालुक्यात एक गाव इथं आत्ता काल परवा झाले ते मारले. त्याचे का डोळे गेले? कोण आहे ते हरामखोर विरोधक? त्याला दिसत नाही की माजलगावातल्या पोराला मारले, केजच्या पोराला मारले, तालुक्यातल्या त्या, हे दिसत नाही कोण आहे ते हरामखोर विरोधक? मी आवाहन केलंय 1.5-2 महिन्यापासून मराठ्यात शांत राहा म्हणून. त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं, शांत राहा म्हणून. ते कोण विरोधक आहे तुम्ही म्हणतात, त्यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही. ते जरांगे पाटील आव्हान करतो शांततेचं, तुम्ही का करत नाहीत? ते मजा बघत येत, परदेशात जाऊन झोपत येत, आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय. कळत नाही का लोकाला? लोक काय येडे आहेत काय? शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा SP साहेबाला बीडच्या आणि गृहमंत्र्यांना, यांना आवर घाला, यांना आवरा, वेळीच आवरा यांना. महामराठा शांत आहे. आजही मी पुन्हा आवाहन करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी 1-2 महिने शांत राहा. हे किती चुका करतात करू द्या. हे खोटं बोलतेत, सोशल मीडियाला आमकं टाकलं आणि तमकं टाकलं, हे टाकीत तवा हे कशाला टाकीत तर मग मी कोणाला पाडा म्हणलो का? कोणाला निवडून आणू म्हणलो का? काय घोषणा होत्या त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर? मस्ती आहे का? मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला? काय राव? तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे, शांत राहा. मराठ्यांनी शांत राहा. तुम्हाला हात जोडून सांगतो, बीडसह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा 1-2 महिने. यांना चुका करू द्या, यांना चुका करू द्या. काय चुका करायच्या तेवढ्या चुका करू द्या. ज्या दिवशी नरड्याला लागेल त्या दिवशी बघू. कारण आपण काय अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही, बघू. पण सध्या शांत राहा. आणि याच्यात SP साहेबांना बीडचे आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला. हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे. ते जाणून बुजून करायला लागलेत. यांना वर घाला. शहाणे असताना यांना वर घाला. आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि 1-2 महिने शांत राहणार आहेत, हे शब्द आहे माझा. पण लय आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं, हे सरकारनं प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला. चलो, धन्यवाद. दादा, नेकनूरमध्ये म्हणजे मुस्लिम समाज तुमच्या सोबत आला. नेकनूरला तुम्ही दर्ग्यावरती एका चादर चढवली हजरत बाबांच्या, आणि एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवली असं म्हणजे काही लोक तो व्हिडिओ व्हायरल करतात महाराष्ट्रभर. त्या संदर्भात तुम्ही काय? म्हणजे नेमकी कोणती दर्गा होती, कुठली होती, हे स्पष्ट सांगा. आता हे बघा, मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो, तिथं दर्शनालाही जातो. चादर काय म्हणतात त्याला, ते चढवतात. तसं मीही नेकनूरला ते पिराला चढवली. परंतु माझं क्लिअर असतं विजन. मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे, राहणार कायम. म्हणजे काय ती पोस्ट कोण टाकली ना त्या माकडाने, त्यासाठी नाही सांगत मी. तो टाकणाराचं हिंदुत्व किती मला माहिती. मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहित? भंगारा म्हणा त्या बुंगाऱ्या टाकणारा कोण आहे ती, तो कसं हिंदुत्व. मा एवढं कट्टर हिंदुत्व आहे. तू फक्त टीका करणारं हिंदुत्व असणार आहे. कोणी जर टाकलं असलं तर मला माहित नाही. मग कट्टर हिंदुत्व आहे, कारण मी विजन क्लिअर असतं. मी मुस्लिम बांधवाला सांगतानाच सांगितलेलं आहे, दलित बांधवांना पण, ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असला पाहिजे. मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा गर्व असला पाहिजे. मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा. मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो, सत्ता परिवर्तन करायचं. तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा, मला माझ्या कायम राहणार.
हा, मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच, कारण मी कट्टर हिंदू आहे, कट्टर मराठा आहे. हा, माझं असतं ते काय टाकतो रे बेगड्या म्हणा माकडे इवर माझ्याकडे इकडे समोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं आणि हिंदू म्हणजे काय असतं. तू काय शिकवतो मला हिंदुत्व म्हणजे काय? त्यामुळे ते असल्याचं मला काही ध्यान द्यायची गरज नाही. माझं फक्त विषय जो क्लिअर आहे, माझं ध्येय आरक्षणाचं, त्याच्यावरती मी ठाम आहे. पुन्हा जाता जाता सरकारलाही सांगणं की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्गी काढा. आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही, हे पहिल्यापासून मी 10 महिन्यापासून बोलतो. मलाही नाही जायचं, माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं. तुम्ही जर नाही दिलं तर आमचा नाविलाज आहे, आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे. आणि जे हे काय बीड जिल्ह्यात चाललंय प्रकार, ते जरा सरकारनं आणि एसपीनं तातडीनं थांबवावे. माझं आज पुन्हा एकदा जाहीर आव्हान बीडच्या सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा, आपण काहीही करायचं नाही. मी पहिल्यापासून सांगतो, कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचे नाही, कोणी पाळला तरी टाकायचे. आपल्याला त्यात आनंद नाही, आपल्याला आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे. मराठ्यांनी शांत राहा. त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत, म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी 1-2 महिने शांत राहा. बघूयात किती दिवस सहन होतं. शेवटी आम्हीच अन्याय सहन करायचा का, याचं उत्तर 1-2 महिन्यानं आपण देऊ. धन्यवाद. दादा, तुमच्या आंदोलन उपोषणामुळे सकल मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी एकवटलाय, ती एकी कायम आबाधित राहील असं तुम्हाला वाटतंय का? आता आबाधित राहील का, ही काय प्रश्न आहे? विचारायचं सांगितला का कोणी? एकीच आहे ना, विचारायचं सांगितलं कोणी? सरकारने. अरे मग आबाधितच आहे ना. तुम्हाला काय आबाधीला बोलू का लोक? हाक देऊ का परत इथं का? मग गर्दी झाली, झोपायचे, चिखला चाकलात अडचण आहे. मी सांगितलं शेतातले कामं करा, इकडं कोणी यायचं नाही. चलो, धन्यवाद. हम्म